का एवढा उशीर का आला? कारण की तू 2 वाजता येणार होता. बरं ठीक आहे, तुझी पहिली ॲनिव्हर्सरी आहे, तू लवकर यायला पाहिजे असं आईचं म्हणणं होतं. पण प्रॉब्लेम असा झाला की तो एवढा उशीर आला आणि आई म्हणली बाबा काय तुझं मला काही कळत नाही. तर तो आईला म्हटलं की मी एवढी सगळी खरेदी करून आलो म्हणून तू चिडचिड करत आहेस. आता असं बोलल्यानंतर आईनं काय बोलायला पाहिजे ते सांगा. जायचं होतं किती वाजले? कधी आवरायचं? काय चला काय नाही म्हणती कोमल, तुला शोभत आहे. 12 वाजले, बाहेर पाऊस आला तर काय करशील? चल ना मग लवकर, चल ना रोहिणी. नाही त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की अशा कॉमेंट्स नका करू की आम्हाला त्याचं वाईट वाटेल. तर तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला होता त्यात आपण रॅपिड फायर राऊंड खेळलो होतो आईसोबत, दादासोबत, कोमल, रोहिणी, रामा, मी, आम्ही सगळे त्यात इन्व्हॉल्व झालो. यास आजीला देखील इन्व्हॉल्व करूया. आता अजून एखादा असं तुम्हाला हवा आहे का? नमस्कार, कसे आहात तुम्ही? एकदम मजेत ना? इकडे बघा. तर आज काय केलं माहिती का, आम्ही काजळ आणलं बघा. तर ते काजळ परीला आणि पिऊला लावायचं होतं. पिऊची आंघोळ राहिली म्हणून ते राहिलंय. पण परी बघा, तुझी काजळ दाखव, काजळ दाखव, तुझे काजळ दाखव ना. वा इकडं बघा, अशी इकडून सुंदर मांजरेवर दिसायली तू, मांजर सारखी सुंदर. तर असा विषय आहे, हे कुठंतरी बोर्डवर लिहून ठेवावं लागेल. कारण की प्रत्येक व्हिडिओत मी हेच बोलत असतो, नाही का पिल्लू? तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल ज्यामध्ये रामभाऊ विषयी बऱ्याचशा कमेंट्स आल्या. तर विषय काय झाला ते सांगतो. सांगू का नको कोमल? हा सांगू? तर विषय काय झाला माहिती का, रामभाऊनं काल जे आहे ना शॉपिंग करून आला होता. तुम्हाला माहिती असेल, परवा दिवशी सॉरी ॲनिव्हर्सरीच्या दिवशी तो शॉपिंग करून आला, कपडे वगैरे आणले आणि 2 केक आणले. तर तो 11:30 आल्यानंतर आईची थोडी चिडचिड झाली की बाबा तो 11 वाजता का एवढा उशीर का आला? कारण की तू 2 वाजता येणार होता. बरं ठीक आहे, तुझी पहिली ॲनिव्हर्सरी आहे, तू लवकर यायला पाहिजे असं आईचं म्हणणं होतं. पण प्रॉब्लेम असा झाला की तो एवढा उशीर आला आणि आई म्हणली बाबा काय तुझं मला काही कळत नाही. तर तो आईला म्हटलं की मी एवढी सगळी खरेदी करून आलो म्हणून तू चिडचिड करत आहेस. आता असं बोलल्यानंतर आईनं काय बोलायला पाहिजे ते सांगा. म्हणून आई त्या ताणात होती रात्री. वाव, पुण्यासारख्या ठिकाणी खिडकीतून कचरा फेकायला लागली. तर आईचं असं म्हणणं होतं की मग आई कशामुळे त्याला चिडचिड करणार नाही ते सांगा. केक भरवला, केकचा विषय तर ते क्लोज झाला. तर त्यामुळं तुम्ही म्हणता की भेदभाव, तर कुठंतरी तो पण मन दुखवतं आईचं पण चुकतं कुठंतरी. त्यामुळं मी होईपर्यंत बॅलन्स करायचा प्रयत्न करतो. पण ते पण किती वेळ होणार नाही का बॅलन्स. हे बघा इकडे परी आहे. परी काय चाललंय तुझं? हा कुठे जायचं तुला आज? उंट पाहिला. तर आज आम्ही जात आहोत झू मध्ये. त्याचा व्हिडिओ उद्या येईल तुमच्याजवळ, झूचा व्हिडिओ. हां या आता ही आंघोळ घालायची. आता कशी रडती? इकडं आई बसलेली. का गाई काय विषय? तू भेदभावाचं काय विषय मला सांग बरं जरा. आता मी ह्या विषयावर नव्हतं बोलणार आहे, पण जात नाही बा. मग इकडे तू काय, तुझं काय बोला? हा 4 बार एकच शब्द वापरते वाली. तुम्हाला हाय का? तुम्ही व्हिडिओ बनवून मोकळं होऊन जाता. हा पण कमेंट्स आम्हाला वाचावं लागतात, कळालं का? यांचं असं आहे बघा. मग काही आपण चांगलं सांगायला गेलं ना उलट आपल्यावर येत आहे. यांना कोण डोकं लावणार एवढं? जाय तिकडं, मला नको सांगू. माझं डोकं आउट होत आहे. आता ती लोक बोलताय ते गेले कुठं? तुमचं घरातले काय वाद असतील ते तुम्ही स्पष्ट सांगा की आम्ही असे आहोत, असेच आहोत. मग कोण कशाला बोलेल नाही. आता बोरेल तिला आंघोळ घालायला चालू आहे. आंघोळमध्ये तिला मालिश चालू आहे, नंतर तिला आंघोळ होईल. त्यामुळे ते आरडाओरडा जास्त म्हणून मी बाहेर उभा राहिलो 2 मिनिटं.
आणि आम्हाला जेवण करून लगेच निघायचं सगळ्यांना. मी सगळ्यांना घेऊन जातो आज झूमध्ये म्हणजे ते राजीव गांधी झूलॉजिकल पार्क असं काहीतरी आहे ना, प्राणी संग्रहालय. ओके, हां प्राणी संग्रहालय आहे. कारण आता घरी पाहिजे त्यामध्ये जसं काहीतरी लिहिलं होतं इंग्लिशमध्ये. ठीक आहे, मला काही एवढी इंग्लिश येत नाही त्यामुळे माझ्या काही गोष्टी सोडून द्यायचा, काही गोष्टी पकडत जा. पण ठीक आहे, तर चला आता आपल्याला निघायचं आहे थोड्या वेळामध्ये. कोमलचा स्वयंपाक होत आहे, पटकन दिवशी जेवण करूया आणि लागलीच आपण निघूया झूमध्ये. तिथं वेगवेगळे प्राणी, म्हणजे मी एकदा गेलेलो आहे त्याच्या आधी जेव्हा व्हिजिटर म्हणून आलतो पुण्याला, त्यावेळेस रविवारकडे आलो तेव्हा गेलो होतो. पण आता आम्ही फॅमिलीसोबत जाणार आहे. तर परीला वेगवेगळे प्राणी बघायला भेटणार आहे. परी तू कोणते कोणते प्राणी बघणार आहेस? हा काय लालवाले प्राणी म्हणते बघ, प्राणीच माहीत नाहीये. गाय, कुत्रा आणि मांजर याच्याशिवाय इथं काही दिसलेलं नाहीये, त्यामुळे तिला प्राण्यांची ओळख नाहीये. म्हटलं चला थोडी प्राणी ओळख तरी होऊन जाईल, कोणता प्राणी कसा दिसतो काय दिसतो ते तरी दाखवूया नाही का. हां 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 तर चला ती पिऊ काय करते, जरा ओरडतीये. तुम्हाला व्हिडिओत आवाज येतच असेल, खूप सारा नॉईस येत असेल. तर मी काय करतो, यांचं आवरून येतो, तिला घेऊन जा. आई चालेल, झालं तुझं? हां जा तिला घेऊन मग. हां तर तसं आम्ही नॉर्मलच आहेत, आमच्यासाठी हे सगळं नॉर्मल आहे. काही असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी वगैरे काही नाही आहे. जे काय आहे ते असंच चालत राहतं आमच्या घरात. त्यामुळे तुम्ही जास्त विचार करू नका किंवा जास्त कमेंट्स करू नका. कमेंट्स केलं तरी काय हरकत नाही आहे, पण ठीक आहे. कुठंही रामचं कुठं चुकतं, कुठं आईचं चुकतं, त्यामुळं हा विषय जास्त ताणून न धरल्यालाच ओके. कारण की ते कसे माहिती आहे का, आता भांडतात आणि लगेच ते एक होऊन जातात, आता भांडतात लगेच एक होऊन जातात, मग ते सगळं त्यांचं चालूच असतं. त्यामुळं ह्याविषयी एवढा सगळा इश्यू करण्याचं काही कारण नाही. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की अशा कमेंट्स नका करू की आम्हाला त्याचं वाईट वाटेल. तर तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला होता, त्यात आपण रॅपिड फायर राऊंड खेळलो होतो आईसोबत, दादासोबत, कोमल, रोहिणी, रामा, मी, आम्ही सगळे त्यात इन्व्हॉल्व झालो. यास आजीला देखील इन्व्हॉल्व करूया. आता अजून एखादा असं तुम्हाला हवा आहे का, एक नवीन गेम आहे माझ्याकडे ज्यामध्ये आजी, कोमल, रोहिणी आणि आई यांच्यामध्ये एक कॉम्पिटिशन करूया. तर ती कॉम्पिटिशन काय असायला पाहिजे ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता आई तिकडे घेऊन गेली का? हो गेली घेऊन आई. त्यामुळे आता मी निवांतपणे घरात येऊ शकतो. आणि कोमल लवकर आवरच सांगितलं मी, तर तिचं लवकर जे आहे ना ते 11:30-12 वाजता होतं. कोमल काय विषय, ऊन वाढतंय, लेकरं कलकल करतील, मग झोप येईन त्यांना. तर मग कसं, मग तुम्ही म्हणता की तुमची नवरी तुम्हाला फिरायला घेऊन जात नाही, नुसतं पुण्यात आणून बसवलं, हे तू मला बोललेली आहे का, लक्षात तुझ्या आहे का? मग तुम्ही लवकर आवरता का? आवरता का तुम्ही लवकर? हा मग ते तुमचा प्रॉब्लेम आहे ना. तर मग तुम्ही सगळा विचार करता ना या गोष्टीचा. ते नका सांगू आम्हाला. काय तुझे सगळे केस कुरळे झाले, त्याला मी काही बोलणार नाही त्याविषयी आता. हां आमच्या परीचे केस पण किंवा कुरळे झालेत. काय बेटा तिकडं काय आहे? मला नाही तिकडे. हे बघा या आजीबाई इकडे. काय आजीबाई, कोणते कोणते प्राणी पाहिजे आज? मग एक प्राणी पाहिलं की नाही तुम्ही? नाही ना, अजून पाहिलं ना, तुमच्या घरातच आहे ना, नाही का? कुठंच जायची गरज नाही. आमच्या घरचं एक झू पार्क आहे, आमच्या घरातच सगळे प्राणी आहेत. जर कधी आम्ही जर काही सगळे प्राणी असलो असतो तर आम्ही कोणकोणते प्राणी असलो समजा, मी कोणता प्राणी, कोमल कोणता प्राणी, हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगू शकता. काय हां बोलके प्राणी, कोणकोणते प्राणी तुम्ही सांगू शकता आम्हाला कमेंट्समध्ये. तुमच्यासाठी कमेंट बॉक्स ओपनच आहे, तर कमेंट्स करून सांगा. दादा कोणती प्राणी, आई कोणती प्राणी. नाही एका जातीचे नाही सगळे प्राणी. एका जातीचे असले असते तुम्ही नीट इज्जतीने राहिले असते सगळेजण, असे भांडणं वगैरे केली नसते एकमेकासोबत. हां तुम्ही 4 घरातून आलेले, सगळ्या गोष्टी मान्य आहे तुमच्या, पण कुठे ना कुठं तरी तुम्हाला तुमच्या गोष्टी कळायला पाहिजे ना, असं मला वाटतंय. तर चला यांचं आवरू द्या आणि मी तुम्हाला एक 5 ते 10 मिनिटानंतर परत एकदा भेटतो पिऊची आंघोळ झाल्यानंतर, कारण की ती खूप ओरडते आहे, तुम्हाला आवाज येतच असेल. चला जायचं होतं. किती वाजले? कधी आवरायचं? काय चला काय नाही म्हणती कोमल, तुला शोभत आहे. 12 वाजले, बाहेर पाऊस आला तर काय करशील? चल ना मग लवकर, चल ना रोहिणी, आवर ना.
असेच दिवसभर काम करत राहा. तिच्या नवऱ्याचं काय, कुठे तिचा नवरा? त्याला चल म्हणा, त्याला चल म्हण, लाव फोन त्याला. कमाले राव या लोकांची. हे लोक काय करतात माहिती का, मी दरवेळेस काही प्लॅन बनवला ना असा फेसकून टाकतात. तुम्हाला माहिती आहे की मी बऱ्याच वेळा हॉटेलला जायचा प्रयत्न करतो. आता त्या दिवशी दगडूशेठ हलवाईला गेलो का नाही का, त्या दिवशी यांना चला म्हटलं होतं. यांना काय केलं माहिती का, तुम्ही दोघं नवरा बायको जा, मी पोरगी सांभाळते अशी आई म्हटली. रोहिणीला चल म्हटलं तर ते नाही म्हटले. दादाला चला म्हटलं तर नाही म्हणतात. आजीला चला म्हटलं तर आजी म्हणते तुम्हीच जा. आता प्रत्येक वेळेस जर काही हे असं करत असेल तर यांचं काय करायला पाहिजे तुम्ही सांगा. पटकन दुसरी साडी घालायची, लवकर निघायचा, लवकर निघायचं. चल साडी पिन कर व्यवस्थित, जाय बाहेर चाललोय आपण, जाय दुसरी साडी घे. कोमल तू याच्यावर व्हाईट कलरची लेगीज घाल. चल आवड लवकर. परी तुझं आवरलंय का, आवरलंय का? तू सोबत काय पाणी बॉटल घे एक छोटी, आणि बॅग घेते की सोबत का बॅग नको घ्यायची का? चल मग आवरलो का. एक कोमल तिला बॅग छोटीशी. यांच्यावर अशीच बळजबरी करून यांना न्यावं लागतंय. आजीबाई इकडे बसलेली. बाई मी ओला करतोय, पटकन दिशी उठा, लुगडं घाला, ती रिक्षात बसा आणि डायरेक्ट तीच चला गार्डनला. हां चला, तुम्ही रोहिणी आणि आई तिघे जण रिक्षात बसून या. कोमलला मी गाडीवर घेतो. एक गाडी पाहिजे कारण की लेकरं वगैरे दोन लेकरं आहेत ना, हे रडते गिरते त्यांना घरी घेऊन याय ना. चल दादा तुम्ही चालताय का? हां दादा पण येत आहे. वाव छान. दादा पण येईल. आता मस्त मजा येईल तिकडे, सगळेजण सोबत एकदम भारी वाटणार आहे. चला आता मला तर आनंद झाला त्या गोष्टीचा आहे. मला वाटलं की ते येणार नाहीत पण ते म्हणे येतो म्हणे. चला मस्त आता काम होईल आणि आपण निघूया पटकन दिशी. कालच्या ड्रेसचं काय झालं तुम्हाला सांगतो मी. काल ड्रेस जो म्हटलं होतं ना तर त्याला टॅग करायचं राहिलंय, त्यासाठी सॉरी बरं का. म्हणजे तुमचं उन्हाचं काय करतो माहिती का, तुम्हाला म्हणतो की ड्रेसची लिंक वगैरे दिलेली ती देतच नाही, माझ्या लक्षातच नाही राहिलं काय करणार. तर आता मी काय केलं माहिती का, एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे. त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी नक्की तो ड्रेस टॅग करणार आहे आणि तो शॉर्ट व्हिडिओ येईन आज संध्याकाळपर्यंत तर येईल. कारण की काय झालं आहे, शॉर्ट्स खूप कमी झालेले आपल्या चॅनलला, तर ते आता वाढतील येणाऱ्या दिवसामध्ये. कारण की मला इकडं यांच्याकडून शॉर्ट्स बनवून घेणं म्हणजे तारेवरची कसरतच आहे. तुम्हाला तर माहिती आहे, ओमदादा सगळं करत राहतो यांचं, पण यांना पण स्वतःचं आवरून ठेवायला पाहिजे. म्हणजे मला पर्सनली असं नाही म्हणायचं आहे, मी खरं सांगतो आहे. मी माझा मोठेपणा सांगितलं नाही की मी असं आहे मी तसं आहे, पण मला काय वाटते माहिती आहे का, माझ्या फॅमिलीनं मला सपोर्ट करायला पाहिजे. सपोर्ट कसा करायला पाहिजे माहिती आहे का, जर कधी मी म्हटलं चला आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आहे तर त्यांना त्यांचं आवरून तरी ठेवायला पाहिजे मिनिमम. किंवा मग कुठं जायचं असलं लवकर निघायला पाहिजे. आता ऊन पडलेलं आहे, 2-4 दिवस झाले, 8 दिवस झाले आम्हाला जायचं आहे तिकडं, पण ते राहूनच गेले ना. तर आज मस्त यांना तिकडे घेऊन जातोय. आजचा दिवस तिकडेच जाणार आहे. तर 3-4 वाजेपर्यंत आम्ही वापस येऊ. तिकडचा शूट तुम्हाला उद्या बघायला भेटणार आहे. कारण की आज त्या व्हिडिओमध्ये पॉसिबल नाही केलं, कारण की आता इथं 12-1 वाजता आहे आणि व्हिडिओ कधी एडिट करून कधी टाकायचा आणि कधी लाईव्ह करायचा, एवढं सगळं करणं शक्य नाही आहे. आणि मला माहिती आहे आपल्या भगिनी असतात, बहिणी असतात जे आमचे दररोज व्हिडिओ बघतात. कारण की मला त्या दिवशी खूप भयंकर अनुभव आला आहे. मी त्या दिवशी व्हिडिओ टाकला आणि 2 दिवस व्हिडिओ गेला आणि एवढं वाईट वाटलं मला स्वतःचं. आता काही लोक कमेंट्स करते कोण तुझ्या व्हिडिओची वाट बघतात, तर आहेत बाबा, तुम्ही नाही आहेत. तुम्ही कमेंट करताय की आम्ही तुझी व्हिडिओची वाट बघते, तुम्ही नाही, पण खूप लोक आहेत जे वाट बघतात, त्यांच्यासाठी मी व्हिडिओ टाकतो. तर प्लीज कोणी मला अशी कमेंट करू नका की तुझ्या व्हिडिओची कोण वाट बघते. तर ज्याला वाट बघायची ती वाट बघते, त्यामुळं त्याविषयी न बोललेलंच बरं. ओके नाही आजीबाई आवडती बघ किती पटापटा पटापटा. परी कोणता ड्रेस घालणार आहे? परी 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 ड्रेस कोणता घालणार आहेस? ड्रेस कोणता घालणार आहेस? हाच घालतीये घे, पटकन झाडून घे, झाडून चल लवकर, चल 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 लवकर चल. ते लिक्विड टाकायचं त्याच्यावर, आण लवकर लवकर आण लवकर आण लवकर आण. चल 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 पळ 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 लवकर पळ. मला एक जणांनी सांगितलं कोमलच्या मागे असंच लागून काम करून घ्या. खरंच ना. चला 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 चल 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 चला ग, आवरा ग लवकर लवकर. कोमल कोमल हे कोमल, पिऊ उठली का? पिऊ नाही उठली, पिऊ झोपलेली आहे. जाय परी पिऊला उठव, जाय रितूला आणि पिऊला उठव. कोमल रोहिणी आवर ना.
तुला यायचंय की नाही यायचंय खरंच सांग मला. जुने ड्रेस झाले नाही का? लॉक करू ना, 2 लॉक आहेत ना. हां काही प्रॉब्लेम नाही. चला चावी घेऊ मस्तपैकी येऊ. 2-3 घंट्यात जाऊन मस्तपैकी तिकडे आईला हे पण करायचं आहे ना, भाजीपाला पण आणायचं ना कोमल. हां बरेच दिवस रिक्षात कोणी रिक्षा आहेत ना आता. लेकरं आहेत काय लवकर गाडीवर परेशान करून येते. लहान आहे ना ग ऋतू. पिऊचं ठीक आहे पण ऋतू लहान आहे. तर हा विषय आहे. चला आता मी काय करतो पटकन दिवशी ओला करतो बुक आणि लगेच निघतो आम्ही. तुमचे भाऊजी नाहीत ना तसे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. गणपती नाही तिकडे, गणपतीला एखाद दिवशी नेईन मी. आजीला गणपतीला जायचं म्हणते. काय कामाला आज चला झू पार्कमध्ये जाऊ आणि उद्या गणपतीला, उद्या नाही 4-5 दिवसांनी. चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ असणार आहे झू पार्कमधला सगळा. तर चला मी सगळ्यांना परत एका नवीन व्हिडिओमध्ये भेटतो. आणि हो कमेंट्समध्ये सांगा कोणत्या प्राण्यासारखं आहे. तर जर की तुम्हाला वेळ भेटला तुम्हाला तेव्हा टाईमपास करायचा ती कमेंटमध्ये लिहू शकता. चला सगळ्यांना परत एकदा बाय बाय.